नमस्कार मैत्रिणींनो, सुस्वागतम. बऱ्याचदा पाहुणे घरी आल्यावर किंवा लहान मुलांची बर्थडे पार्टी घरूनच होस्ट करताना आपल्याला मनात हा प्रश्न येतो की आपण काय बरं युनिक करावं किंवा कोणता एखादा पदार्थ असा वेगळा करावा. त्यासाठी आज मी तुम्हाला झटपट होणाऱ्या एका पार्टी स्टार्टरची रेसिपी दाखवणार आहे. ती म्हणजे स्टफ्ड मशरूम. स्टफ्ड मशरूम या पार्टी स्टार्टरसाठी आपल्याला लागणार आहेत मशरूम, चिली फ्लेक्स, मिक्स्ड हर्ब्स, काळी मिरीची भरड, कोथिंबीर, बारीक चिरून घेतलेला लसूण, प्रोसेस्ड चीजचे क्यूब्स, थोडा बारीक चिरून घेतलेला कांदा, बटर, पिझ्झा पास्ता सॉस, मोझरेला चीज मी एक्स्ट्रा घेतलंय. हे ॲडिशनल आहे. तुम्ही मुलांसाठी करत असाल ही जर रेसिपी तर तुम्ही ते भरभरून घाला. आणि पिरी पिरी मिक्स, म्हणजे माझ्या मुलाला थोडा हा मसाला जास्त आवडतो म्हणून मी तो मसाला वापरणार आहे. या रेसिपी करता सर्वप्रथम आपण हे जे मशरूम घेतलेत ते मशरूम स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात 2-3 वेळेला, कारण या मशरूमला बऱ्यापैकी माती चिकटलेली असते. त्याच्यामुळे रेसिपीत वापरण्याआधी ते स्वच्छ पाण्याने 2-3 वेळा धुवून घेणं गरजेचं असतं. आता हे मशरूम धुवून आणल्यानंतर, म्हणजे शक्यतो तुम्ही या रेसिपी करता थोडे मोठ्या साईजचे मशरूम घ्या. मला ते तितके मोठे सापडलेले नाहीयेत, मिडियम साईजचे मिळालेत. तर शक्य करून थोड्या मोठ्या आकाराचे ते घेतलेत तुम्ही तर ते स्टफ करायला बरं पडणार तुम्हाला. आता तुम्ही काय करा, ह्याचा देठ आहे ना, तो देठ असा वेगळा करा त्या मशरूमपासून आणि तो देठ ह्या चॉपरच्या मध्ये टाका. हे सगळे देठ आपण वेगळे करून त्या चॉपरच्या साहाय्याने किंवा सुरीच्या साहाय्याने तुम्ही असे बारीक करून घ्यायचे. तुम्ही पाहू शकताय हे असं देठ वेगळा केल्यानंतर ही अशी कॅव्हिटीची जागा तयार होते. या कॅव्हिटीमध्येच आपण हे सगळा मसाला जो तयार करून घेणार तो भरणार आहोत. मैत्रिणींनो, तुम्ही पाहू शकत असाल आपण सगळ्या मशरूमचे देठ काढून त्याला असे आतून ते सगळे मशरूम पोकळ करून घेतलेत आणि ते सगळे देठ मी या चॉपरमध्ये गोळा केलेत. आता या चॉपरच्या साहाय्याने मी ते देठ बारीक करून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता ते बारीक झालेत. आता या देठांचा वापर देखील आपण त्या स्टफ करायच्या मसाल्यात वापरणार आहोत. आता या रेसिपीला सुरुवात करताना मी सर्वप्रथम गॅस ऑन करून ठेवलाय आणि त्याच्यावर एक पॅन ठेवलाय. आता या रेसिपीत आपण सर्व जिन्नस एकत्र करताना बटर वापरणार आहोत, पण बटर तेलात जळू नये, म्हणजे जळू नये नुसता घालून, म्हणून आपण थोडंसं तेल घालणार आहोत, अगदी थोडंसं. आता एकीकडे तेल गरम होतच आहे, त्यात आपण हा थोडासा बटर घालूयात. बटर घातल्यानंतर आपण हा बारीक चिरून घेतलेला लसूण यात घालणार आहोत. हा लसूण थोडा या तेलात परतून घ्यायचा आहे किंवा बटरमध्ये परतून घ्यायचा आहे. तो जास्त लाल करण्याची आवश्यकता नाहीये, पण त्याचा कच्चट वास थोडा निघून गेला पाहिजे. लसूण थोडा परतून झाल्यानंतर आपण त्याच्यात हा बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत. हा कांदा देखील यात बटरच्या वर थोडासा परतायचा आहे.
गॅस तुम्ही मीडियमच ठेवा, फार जास्त तो फास्ट करून ठेवू नका. हा कांदा होत असताना मी थोडीशी कोथिंबीर त्यात घालतेय. कांदा देखील आपल्याला फार लाल करायचा नाहीये, तो थोडा फक्त ट्रान्सलुसंट होण्याची गरज आहे, किंवा तो थोडासा असा गुलाबीसर रंगावर परतून घ्या. तुम्ही या क्षणी यात थोडंसं मीठ घालू शकता, पण आपण इथे बटर वापरणार आहोत, चीज वापरणार आहोत, शिवाय सॉसेस वापरणार आहोत, त्याच्यामुळे तुम्ही मिठाचा वापर कमीत कमी करा. आता हा कांदा थोडासा ट्रान्सपरंट दिसतोय, ट्रान्सल्युसंट झालाय. आपण या मिश्रणात आता थोडासा पिझ्झा पास्ता सॉस म्हणा, किंवा तुम्ही याऐवजी शेजवान सॉस, शेजवान चटणी पण वापरू शकता. आता हे मिश्रण ढवळून घ्यायचं आहे आपण व्यवस्थित. आता या मिश्रणात तुम्ही चॉपरच्या साहाय्याने बारीक केलेला हा मशरूमचा देठाकडचा जो भाग आहे तो घालायचा आहे आपण त्याच्यात. हे मशरूम आता यात मिक्स करून घ्या. म्हणजे हा जो देठाकडचा भाग आपण जो याच्यात घातलाय तो आता मिक्स करून घ्या या मिश्रणात. शक्य असल्यास तुम्ही यात थोडासा पनीर सुद्धा किसून घालू शकता. आता हे शिजत असतानाच मी त्यात थोडेसे मिक्स हर्ब घालते अधिक चवीसाठी. तुम्हाला जसं कमी जास्त तिखट आवडत असेल त्या हिशोबाने तुम्ही त्याच्यात चिली फ्लेक्स सुद्धा घालू शकता. थोडीशी काळी मिरीची भरड घालणार आहोत आपण त्याच्यात. हे मिश्रण आता व्हायला द्यायचं आहे. लक्षात ठेवा या मिश्रणात पाणी तुम्ही घालू नका, ते असंच शिजवायचंय, कारण मशरूम शिजताना पाणी थोडं रिलीज होतं आणि जर हे मिश्रण जास्त ओलसर झालं तर तुम्ही ते स्टफ करू शकणार नाही. या मिश्रणात ॲडिशन म्हणून मी एक प्रोसेस चीजचा क्यूब सुद्धा किसून घालतेय. हे कम्प्लिटली ऑप्शनल आहे. माझ्या मुलाला चीज खूप आवडतं म्हणून मी त्यात किसून घालते ते. आता या मिश्रणावर आपण झाकण ठेवूयात.
झाकण ठेवल्यानंतर 1-2 वाफा पुरेसे आहेत हे मिश्रण शिजण्यासाठी, कारण मशरूमला शिजायला तसा फारसा वेळ लागत नाही. पॅनवरचं झाकण काढल्यानंतर तुम्ही पाहू शकताय हे मिश्रण रेडी आहे. आता आपण ते थोडंसं गार व्हायला द्यायचं आहे आणि मग त्या मशरूममध्ये आपण हे मिश्रण स्टफ करणार आहोत. मैत्रिणींनो, मिश्रण गार झाल्यानंतर मी त्याचं एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेतलंय. त्या मिश्रणात मी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे आणि हे असे मशरूम स्टफ करून घेतलेत. मी पुन्हा एकदा तुम्हाला दाखवते हे मिश्रण मी त्यात कसं भरलंय. हे मशरूम आपण चमच्याच्या साहाय्याने हे मशरूमच्या बाजूचं थोडंसं स्क्रेप करून घ्यायचं आहे. स्क्रेपिंगमुळे यात थोडी मोठी कॅव्हिटी क्रिएट होईल आणि मग नंतर चमच्याच्या साहाय्यानेच आपण हे मिश्रण यात भरायचं आहे. जितकं होऊ शकेल तितकं जास्तीत जास्त मिश्रण आपण जितकं त्यात बसवू शकू तितकं भरायचं आहे त्यात. हे बघा, अशा पद्धतीने. तुम्ही जर हाताच्या साहाय्याने जास्त कम्फर्टेबली भरू शकत असाल तर हाताचा वापर करा. पुन्हा एकदा दाखवते. हे बघा, हे पाहू शकता. आता हा इतका मसाला उरला आहे. हा मसाला तुम्ही ब्रेडच्या मध्ये स्टफ करून टोस्ट सँडविच सारखं पण खाऊ शकता. आता या सगळ्या मशरूमवर मी थोडंसं मोझरेला आणि प्रोसेस चीज चे श्रेड्स आहेत, म्हणजे किसून घेतलंय. ते चीज एकत्र असं मिक्स करून थोडं थोडं त्यावर घालणार आहे. हे चीज यावर घालून झाल्यानंतर आपण आयदर ते एअर फ्रायरमध्ये किंवा मगाच्याच पॅनमध्ये थोडे हे मशरूम वाफवून घेणार आहोत. हे अशा पद्धतीने मी या सगळ्यावर चीज थोडं घालून घेतलेलं आहे. आता पुन्हा एकदा आपण गॅस ऑन करून मगाचाच पॅन ठेवलाय. तुम्ही पाहू शकताय मगाच्याच तेलाचा काहीसा अंश त्या पॅनमध्ये शिल्लक आहे. मी आता एक्स्ट्रा यात काहीच घालणार नाहीये, फक्त हे मशरूम असे प्लेस करणार आहे. अशा तऱ्हेने हे मशरूम आपण या पॅनमध्ये वाफवायला ठेवूयात. त्याला झाकण वर लावून घेते मी, जेणेकरून चीज सुद्धा छान मेल्ट होईल. आता हे मशरूम शिजेपर्यंत आपण ते या पॅनमध्ये वाफवूयात.
मैत्रिणींनो, झाकण काढल्यानंतर तुम्ही पाहू शकत असाल मशरूमला स्वतःच तसं एक पाणी सुटलेलं आहे आणि त्याच्याचमुळे आपण त्यात ॲडिशनल कोणतंही पाणी घातलेलं नाहीये. आणि मगाशी मी म्हटल्याप्रमाणे या पॅनमध्ये थोडासा तेलाचा अंश होता, त्यामुळे कमीत कमी आचेवर ते 5 मिनिटं 10 मिनिटं आणि मध्यम आचेवर ते शक्यतो 5 मिनिटात होऊन जातात. मैत्रिणींनो, अशा तऱ्हेने मशरूम शिजून झाल्यानंतर मी ते एका सर्विंग प्लेटमध्ये काढून घेतलेत. त्या मशरूमवर नंतर मी मिक्स हर्ब्स आणि पेरी पेरी मसाला स्प्रिंकल केलाय आणि ते असे दिसतात. ते काढून घेतलेत आणि त्याच्यानंतर मी त्यावर थोडंसं मिक्स हर्ब आणि पेरी पेरी मसाला स्प्रिंकल केलेला आहे. आता ते खाण्यासाठी तयार आहे. धन्यवाद. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझं चॅनल त्वरित सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि या रेसिपीच्या खाली कमेंट करायला विसरू नका.